छत्रपती शिवाजी महाराज आणि जी प्रतिमा आपण लावली आहे अमर जवान ज्यांनी जे शहीद झाले अशा शहीदांना मी वंदन करतो, नमन करतो. आणि वेळ जास्त झाल्यामुळे मी अधिक काय बोलत नाही, फक्त आग्रह झाला म्हणून 2 शब्द बोलतो. मी एक सैनिक होतो. आज तुम्ही सैनिकांनी बरंचसं काही बोलले. मी पण एक सैनिक होतो. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं. माझ्यावरती हवाई हमले झाले. माझ्याबरोबरचे सर्व लोक शहीद झाले. मी वाचलो. इथे गोळ्या लागल्या. एवढ्या गोळ्या लागून मी वाचलो. हे डोळ्याने पाहिलं. माझं मरण मी पाहिलं. आणि मी ठरवलं की आता हा पुनर्जन्म आहे. आता नवीन जन्म गाव, समाज आणि देशाची सेवा करायची. ठरवलं की लग्न करायचं नाही. लग्न करावं तर चूल पडण्यात वेळ जाईल. म्हणून मी ठरवलं की लग्न नाही करायचं. गाव, समाज आणि देशाची सेवा. आज ती सेवा चालू आहे. ती सेवा करत असताना अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा यांनी अनेक अवॉर्ड दिले. अमेरिका, दक्षिण कोरिया, कॅनडा ते जे अवॉर्ड मिळाले त्या अवॉर्डाची रक्कम त्याच्या व्याजातून 10 लाख रुपये दरवर्षी व्याज येतं. ते जे व्याज आहे तर त्याचे 10 लाख रुपये व्याज येतं. मग त्याचा मी शोध घेतो. कोण माणसं अशी आहेत की समाजासाठी आपलं जीवन समर्पित करणारे, त्यांचा शोध घेतो. आणि जे पुरस्काराचे पैसे आहेत त्यातला पहिला पुरस्कार 2 लाख, दुसरा पुरस्कार 1.5 लाख, तिसरा पुरस्कार 1 लाख आणि चौथा पुरस्कार 1 लाख. हे सगळं दरवर्षी वितरित करतो. ठेवत नाही. माझं काय तर मी कशाला ठेवलं. समाजाने दिलं, समाजाला अर्पण करायचं. त्याच्यामुळं माझ्या जीवनात जो आनंद आहे ना, आनंद, अरे लखपती करोडपतीला मिळत नसेल तर मी अनुभव करतो. माझ्या किती आनंद आहे ते अनुभव करतो. आज माझ्या 90 वर्षाच्या वयात खोकला नाही, पडसं नाही, ताप नाही, थंडी नाही. हे कशाला पण नाही. आनंदात म्हणतात. सगळे माणसं रस्त्याने पळतात आनंदासाठी. सगळे पळतात आनंदासाठी. पण आनंद शोधतात कुठं? बाहेर. अरे खरा आनंद बाहेर नाही, खरा आनंद आपल्या आतमध्ये. तो सेवेतून मिळतो. सेवा म्हणजे मानवसेवा, जनसेवा ही ईश्वराची पूजा आहे. ती पूजा तुम्ही जेवढे कराल तेवढा गावाचा विकास होईल, समाजाचा विकास होईल, देशाचा विकास. बऱ्याच लोकांनी गावाबद्दल बोलले. गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही. गांधीजी म्हणत होते गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. गावात भंगता देशाला भविष्य करेल. म्हणून आम्हाला पहिलं आपला गाव, समाज आणि देश त्याचा विचार करावे. तो मी करत आलो. आज माझ्याकडं मंदिरात राहतो. झोपण्याचं एक बिस्तर आहे, जेवणाचं एक ताट आहे. काही ठेवणार. माझा बँक अकाउंट कुठं असं माहीत नाही. एवढे अवॉर्ड मिळाले, करोडो रुपये अवॉर्ड मिळाले, पण माझा बँक अकाउंट कुठं असं माहीत नाही. पण आनंद एवढा आहे जीवनामध्ये. लखपती करोडपतीला सुद्धा मिळत नसेल तो आनंद मी अनुभवतो माझ्या आयुष्यात. किती आहे, कसा आहे, शब्दाने व्यक्त होत नाही.
तेव्हा मी हे तुम्ही सैनिक आहेत, तुमच्यापैकी काही जणांना शक्य झालं तर या. ते काम एक गावात झालेलं काम कसं आहे, ज्या गावात 35 दारूच्या भट्ट्या होत्या, 35 दारूच्या भट्ट्या, 35 दारूच्या भट्ट्या गावात सगळं विखुरलेलं आहे. अशा गावात आज 22 वर्ष झालेत बिडी, सिगरेट, तंबाखू विक्रीला नाही. कुठल्याच दुकानात बिडी नाही, सिगरेट नाही. सिगरेट पिला पहिल्यांदा झालं असं काय ऐकलं का? बिडी पिला पहिल्यांदा झाला कोणी ऐकलं का? त्याला कारण मनाला लगावून लागलं. मन फार चंचल आहे, तेज आहे. त्या मनाला लगाम, मी माझ्या मनाला लगाम लावला म्हणून ठरवलं की लग्न नाही करायचं. घरच्या लोकांनी एवढा आग्रह केला मुलींना दाखवायला, म्हणून मला पसंत नाही काढलाय. आज किती काम मोठं झालं. सहा कायदे आले, 6 कायदे. दत्तक दिरंगाई, बदलांचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त असे 10 कायदे आले. सगळं देशासाठी, नुसतं गावासाठी नाही, देशासाठी. तुला मोठं काम झालं. आज लोकपाल सारखा कायदा सगळं देशाला मिळाला. पण त्यासाठी 12 वर्ष लढलो दिल्लीमध्ये आणि 12 वर्ष लढून तो कायदा आणला समाजाच्या भल्यासाठी. आज तुम्ही लोकपाल, लोकपाल, लोकायुक्त वाचा, त्याप्रमाणे काय करता येईल ते करा. वेळ अधिक झालेला आहे, मी अधिक काही बोलत नाही. माझी विनंती एकच आहे, तुम्ही प्रतिज्ञा केली संघटना बघायचं, गावामध्ये संघटन, जिल्ह्यामध्ये संघटन, तालुक्यात संघटन फार महत्वाचं आहे. संघटनेशिवाय शक्ती वाढत नाही. पण हे संघटन बघताना ज्यांनी हे संघटन करायचं त्यांचे आचार शुद्ध पाहिजे, शुद्ध आचार, विचार शुद्ध पाहिजे, जीवन निष्कलंक पाहिजे, निष्कलंक, जीवनात त्याग पाहिजे, अपमान मिळायची शक्ती पाहिजे. हे गुण असेल तर तुमच्या शब्दाला वजन आहे. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग, अपमान मिळायची शक्ती, हे गुण जर तुमच्या ठिकाणी असतील तर तुमच्या शब्दाला वजन येईल. आता पहा ना, मी एक माणूस आहे, मंदिरात राहणार, पण शब्द टाकला तर मोडत नाही. कोणी ते किती मोठा निघाला असो कोण मोडत नाही. कारण आचार शुद्ध आहे, विचार शुद्ध आहे, जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अपमान प्रकारची शक्ती आहे आणि सत्याच्या मार्गाने चालणार आहे. सत्य, सत्य कधी सोडायचं नाही. आता त्या होण्यावर जर असताना तर नाही होणार. म्हणून जे संघटन करायचं ते संघटन करताना या सर्व गोष्टींचा विचार करून संघटन करा. मग राळेगणसारखे गावं, असे आम्ही बाजार हिवऱ्यासारखे गाव. कारण गांधीजी म्हणत होते, गावावरून देशाची परीक्षा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. गावात भंग तर देशाला भविष्य होते. गावच बदलावं लागतं. गाव बदलल्याशिवाय देश बदलणार नाही. म्हणून हे तुम्ही जो विचार करता त्यामध्ये ह्या गोष्टींचा विचार करा. आधी काही बोलत नाही, वेळ जास्त झाल्यामुळं. पण
तुम्हाला अधिक काही चर्चा करायचं असेल तर कधी वेळ मिळाला तरी या, पहा, त्याच्यातून काय करता येईल ते करा. काही प्रश्न असतील तर विचारा आणि त्याच्यातून पुढे वाटचाल करूया. धन्यवाद. जय हिंद.